मित्रांनो नमस्कार. यवतमाळ अपडेटमध्ये यवतमाळ शहरातील प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. ग्रामपंचायत खऱ्या अर्थानं ग्रामविकासाचा महत्वाचा केंद्रबिंदू असतो आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावठाणचे विकास करण्याचे अधिकार त्या बॉडीला असतात. पण गेल्या 9 वर्षापासून या ग्रामस्थांचा संघर्ष ग्रामपंचायत मिळावी म्हणून आहे. ही लोक यवतमाळ शहरापासून हाकेच्या अंतरावरती आहेत. म्हणजे यवतमाळ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 आहे की 9 आहे तो? हा, 9ला अटॅच आहेत. पण यांना अद्यापही ते नगर परिषद मध्ये विलीन झाले नाहीत. विधानसभेमध्ये वोटिंग करतात, लोकसभेमध्ये वोटिंग करतात, जिल्हा परिषदला सुद्धा वोटिंग करतात. पण स्वतंत्र ग्रामपंचायत यांची नाही, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. माझ्यासोबत या यवतमाळ शहरालगत असलेल्या लोहारा ग्रामपंचायत साधारणतः 2,500 लोकसंख्या वस्ती असलेलं एक छोटस प्लेस आहे. या ठिकाणी सगळ्याच समाजाचे जाती धर्माचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहतात. माझ्यासोबत आता समोसे आहेत, आनंद पाल आहेत, सर्वच ग्रामस्थ आहेत. दादा काय समस्या आहेत नेमक्या आपण जर पाहू शकतो या ठिकाणी ही लोक अद्यापही विकासापासून कोसो दूर आहेत. शहराला अटॅच असलेल्या एका भागामध्ये जर या पद्धतीची दुर्गंधी असेल तर आता पावसाळ्याचं सीझन लागत आहे. लोकांनी कसं जगायचा हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आपण हे सगळ्या नाल्या पाहू शकता. ही सगळी लोक माझ्यासोबत उभी आहेत. त्या ठिकाणी त्या महिला पण आहेत. कित्येक तरी अडचणी लोकांना भोगाव्या लागतात. नालीचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, राहायचा प्रश्न, विशेष म्हणजे यांना घरकुल सुद्धा भेटत नाही. काकू नमस्कार. काय अडचणी आहेत नेमक्या? गेल्या कित्येक वर्षांपासून आपण या ठिकाणी राहतात. 20 वर्ष झाले आम्हाला इथं राहत. 20 वर्षापासून काहीच सुविधा नाही. नळ नाही, लाईन नाही, काहीच नाही. इलेक्शन वोटिंग वगैरे करतात? हो, वोटिंग. नगर परिषद वोटिंग नाही? नाही, इकडे काहीच नाही. नगर परिषद नाही, ग्रामपंचायत परेशानी होते. मुलाचं आहे ना, लहान मुलांचं काही त्रास होतो. काय अडचणी काय अडचणी काय नाल्या वगैरे नाही आमच्याकडे, लाईट वगैरे नाही, काहीच नाही. रात्रीचा खूप त्रास आहे आम्हाला येण्या जाण्यासाठी. मुलं आमचे खेळतात रात्रीची. नाली आहे, नालीत इतका कचरा आहे का ते नाली सफा करायला कोणी येणार नाही. पावसाळ्यात साफ वगैरे. आणि पाणी आलं तर पूर्ण पाणी आमच्या घरात, पूर्ण पूर आमच्या घरात मध्ये पाण्याचा. काय गो समस्या अशा अडचणी लाईट वगैरे सुविधा. शाळेत जायला मुलांना खूप त्रास होतो कारण रस्तेच नाही इकडे राहायला. आकाश भाऊ काय अडचणी आहेत? गेल्या 9 वर्षापासून आपला संघर्ष अशी माहिती आहे. तुमची नेमकी काय मागणी आहे यामध्ये? आमची मागणी फक्त एवढी आहे की आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत आम्हाला हवी. आपला काही वैयक्तिक राजकारण नाही, कुठलाही राजकीय आपला हेतू नाही आहे. पण समस्या दाखवायच्या तर किती दाखवायच्या? 9 वर्षापासूनच्या समस्या आजपर्यंत पूर्ण समस्या पेंडिंग. तुम्ही पाहू शकता, कुठल्याही गल्लीत जा, कुठल्याही बोळीत जा, कुठल्याही मोठ्या रस्त्यानं जा, हे पाहू शकता तुम्ही. समस्या म्हणजे समस्यापेक्षा सगळं कार्यक्रम पूर्ण हे झालाय आमचा गेल्या 9 वर्षापासून. ते 1 वर्ष 2 वर्ष कागदपत्रासाठी पूर्ण लेकरांना वगैरे गल्लोगल्ली फिरावं लागते. कोणत्या सुविधाच नाही आहे समजा. कुठला दाखला भेटत नाही, कुठलाच नाही, काहीच नाही. घरकुल वगैरे काहीच नाही. 9 वर्षापासून 10 वर्षापासून एकही घरकुल नाही या वार्डामध्ये. वोटिंग लोकसभेला केलं असेल? हा. मतदान केलं असेल ना? विधानसभेला केलं का? पण तसं पाहिजे तसं काहीच नाही. हे पहा बरं, ते आमचं माझंच घर आहे, ते खाली बाजून आहे. ते काय तिथं सांगा बरं तुम्ही. मग काय करायचं मग? काय मित्र, काय समस्या आहेत? तू राहत इथं गेल्या अनेक वर्ष. ये ना इकडे. अरे बोल. काय 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 अडचणी आहेत? शाळेत कितवीत आहेस? 4थीत आहेस. सुविधा आहेत का? ते लाईट वगैरे, पाणी वगैरे आहे तुमच्या एरियामध्ये? नाही ग्रामवाच्या नंतर नाही का? आमची अशी समस्या आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत अद्यापही नाही. अनेक वेळा मला वाटतं आंदोलन केलेत वाटतं तुमच्या ग्रामपंचायत 9 वर्षापासून.
गेले 1-2 आंदोलन झाले आमच्या इथं, पण काही अधिक अंमलात काही आणलं रस्ता रोको केला. भविष्यातली आनंद भाऊ आपली नेमकी काय रणनीती आहे, काय अडचणी आहेत? खूपच साऱ्या अडचणी आहे. लाईट नाही. इकडे जर रात्रीनं आलं तर कोणी कोणाला दिसत नाही, कोणी बिमार पडते. हे साऱ्या अडचणी, कोणी कोणाला दवाखान्यात नाही नेऊ शकत. बरोबर. काहीच नाही असं. रस्ता नाही, कोणी ऑटो येत नाही या रस्त्यानं. सगळं म्हणजे जायला जागा नाही, रस्ता नाही, काहीच नाही, काहीच. 20 तारखेला आंदोलन करणार आहात. हो. काय दिशा आणि काय प्लॅनिंग? आपलं आता दोन वेळेस आपण आंदोलन केलं तर त्याचं काहीच नाही. होणार आहे याच विषय चालू होता. त्या विषयानं काहीच झालं नाही. पुन्हा आपण आंदोलन करणार आहोत. आंदोलन जर नाही झालं तर आपण उपोषणावर बसायची तयारी आहे आपल्या सगळ्या गावाची. भाऊ फायनली लोकांच्या समस्याचा एकंदर विचार करता 20 तारखेला मोठं आंदोलन आहे अशी तुम्ही माहिती दिली आहे. काय रूपरेषा आहे आंदोलनाची, या संदर्भात परमिशन वगैरे घेतली का आणि कुठल्या प्रकारचं आंदोलन आपण करणार आहात? आपलं आंदोलन म्हणजे आपण 2 वेळा याच्या अगोदर रस्ता रोको आंदोलन केला. त्या रस्ता रोको आंदोलनामध्ये लोकप्रतिनिधीही कोणी आलं नाही आणि शासनाचं कोणी आलं नाही. त्यामुळं आता आपण कलेक्टर साहेबांना निवेदन उद्या देण्यात येणार आहे आणि कलेक्टर साहेबाच्या समोर जे चर्चा घडेल त्या चर्चेत काय मार्ग निघेल त्या मार्गाच्या अनुषंगानं आपण ते आंदोलन ठरवणार आहे. आणि 20 तारखेचं जे आंदोलन आहे ते आंदोलन तर डेफिनेटली 100% ते होणारच आहे. मग तो रस्ता रोको होऊ शकतं, बेमुदत अन्न त्याग आंदोलन होऊ शकतं. बरोबर. त्याच्यामुळे आता आम्ही अंतिम टप्प्यात आलो आहे. त्रासून गेलो आता हा जो टप्पा आहे आता हा अंतिम टप्प्यात आहे. ठीक आहे ना. म्हणजे ज्या वेळेस विलिनीकरण झालं त्यावेळेस हरकत नव्हती. विलिनीकरणाच्या वेळेस हरकत नव्हती की बा शहराचा विकास होईल, आमचं गाव सुद्धा नगरपालिकेत जाईल. हो, ही आशा आम्हाला त्यावेळेस होती. पण 1 वर्ष 2 वर्ष आपण ठीक आहे, प्रोसिजर असते, प्रस्ताव असतं, काही शासकीय काही प्रोसिजर असतात. त्याच्यामुळे आपण 1 वर्ष 2 वर्ष आपण थांबलो आहे. पण तब्बल 9 वर्ष त्या ठिकाणी झाली आहे. त्याच्यामुळे आता 9 वर्ष ही म्हणजे जनतेचे खूप हाल झाले आहे. आणि हा 9 वर्षाचा विकास भरून कोण काढेल हा सर्वात मोठा विषय, सगळ्यात मोठा म्हणजे तुम्ही आता तात्काळ जरी ग्रामपंचायत दिली तर हे 9 वर्षाचा जो विकास रखडला, हे 9 वर्षाचे जे ओबीसी, एसटी, एससी या सगळ्या लोकांचे घरकुल राहून गेले. आज अर्ध गाव आमचं म्हणजे संडास बाथरूम पक्के घर लोकांच्या 9 वर्षात झाले असते. असे घर पण नाही, घरकुल पण नाही, घरकुलच नाही ना लोकांना. मग करायला काय? हे तडजोड करून टिनाचे पत्रे लावून लोकांना राहणार, दुसरं काही नाही. बरोबर. काय म्हणता काका, दादा, काय अडचणी आहेत? मित्रांनो, पंढरी पाठे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, प्रामुख्याने ग्रामस्थांसाठी कामं करत असतो. आमची मागणी आहे शासनाकडे की या लोकांनी अनेक वेळा निवेदनं दिली, आंदोलनं केली. जर एखादा प्रश्न सुटत नसेल तर मग शेवटी पर्याय हा जन आंदोलनाचा असतो आणि मोठ्या ताकदीचं आंदोलन करण्यासाठी ही सगळी ग्रामस्थ सज्ज आहेत. आणि माझा वैयक्तिक यांना शेतकरी मुवमेंटच्या माध्यमातून, यवतमाळ अपडेटच्या माध्यमातून पाठिंबा आहे. लवकरात लवकर प्रशासन, प्रामुख्याने या ठिकाणी असलेले लोकप्रतिनिधी काय तोडगा काढतील हे सगळं काही डिपेंड आहे. सगळी आस्था व्यस्त हे ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहतात. हा लढा संपुष्टात आला पाहिजे, कुठेतरी या लढ्याला यश आलं पाहिजे, ही मागणी या माध्यमातून करतो. थांबतो. पंढरी पाठे, यवतमाळ अपडेट.